नमस्कार भावांनो, निसर्ग गोल्ड फार्म तुमचं स्वागत आहे. हा एक नवीन व्हिडिओ तुम्हासाठी घेऊन आलेला आहे. बहुत भन्नाट आहे हा व्हिडिओ. तुम्ही एकदा पाहूनच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजचा विषय आहे की बोकड्यांचं वजन झपाट्यानं कसं वाढलं पाहिजे. नाही आणलं तरी एका महिन्यामध्ये 3-4 किलो वजन वाढलं पाहिजे. त्यासाठी आपण कसं त्याला खाद्य दिलं पाहिजे. पशुखाद्य द्यायचं आहे त्यामध्ये. तर 300 ग्रामपर्यंत द्यायचं आहे, संध्याकाळ सकाळी 2 टाईम. बोकड्यांसाठी सांगता तुम्हाला. तुम्ही शेळीला पण देऊ शकता. बोकड्यासाठी खास टिप्स आहे. तर मका द्यायचा आहे 40%, ते ऊर्जा मिळवण्यासाठी आहे. आणि हरभर आहे, तुळशी डाळ ते चुनी आहे, तुळशी डाळी चुनी. आपण डाळ जे दळतो तुळीची, त्याचं जे भुसा निघते ते द्यायचं आहे. त्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात. सरकी आणि सोयाबीन पेंड द्यायचं आहे 20%, ते मांसपेशी वाढण्यासाठी. ना गव्हाचा भुसा द्यायचा आहे 8%. आणि त्यामध्ये टाकायचं आहे मिनरल मिक्सचर टाकायचं आणि मीठ टाकायचं थोडंसं. ते पुरं मिक्स करायचं आहे आणि संध्याकाळ सकाळी 200 ग्राम दिलं तरी चांगला. 300 ग्राम नव्हत्या, 200 ग्राम दिलं तरी ठीक राहते. आता हे दिलं तुम्ही, परंतु त्यांना मग पचनक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांना लागलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जंत निर्मूलन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लिरोटॉनिक देण्याचं बहुत महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर जंतू निर्मूलन हे आता एक पिल्ल्याचं जन्म झाला आणि करडं झालं बोकडाचं, तर पहिल्यांदा त्याला एका महिन्यामध्ये पहिलं जंतूंना निर्मूलन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याला लिरोटॉनिक द्यायचं आहे. जसं 3 महिने झाले तर जंतू निर्मूलन करायचं आणि लिरोटॉनिक 5 दिवस सतत द्यायचं. उपाशी कुठे द्यायचं लिरोटॉनिक. त्याचा फायदा कसा होतो, जंतू निर्मूलनामुळे त्यांचं पोट साफ होते, ते जंत आहेत ते नाहीसे होतात. त्यामुळे त्यांचा पचनसंस्था चांगली राहते. लिरोटॉनिकमुळे काय होते तर लिरोटॉनिकमुळे त्यांचं भूक झपाट्याने वाढते, त्यामुळे त्यांचं वाढ बोकड्यांची व्यवस्थित होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला नसेल तरी सांगा, आवडला तरी सांगा. तर जाताना या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टच करा, आणि म्हणजे समोर जो व्हिडिओ मी नवीन घेऊन येईल ते तुम्हाला पायास मिळणार. चल बाय मित्रांनो. तुमची आणि तुमच्या घरच्यांची आणि शेळ्यांची काळजी घ्या.